केले जाणार आहेत. ज्या विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती या प्रणाली अंतर्गत सादर केलेली नाही त्या विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार या प्रणालीचं प्रशिक्षण देण्यात आलं. शासकीय कामांमध्ये चालणारा गोंधळ थांबवण्यासाठी शासनानं प्रत्येक विभागाचं संगणकीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या देयकांचं देखील संगणकीकरण केलं जात असून यासाठी शासनानं सर्व कार्यालयांमध्ये सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक शासकीय कार्यालयांकडून सेवार्थ प्रणाली लागू करण्यासाठी चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र शासन सेवार्थ प्रणाली लागू करण्याकरता गांभीर्यानं लक्ष घालत असून ही प्रणाली लागू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद विभागीय स्तरावर तसे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सेवार्थ प्रणालीचे कार्य अंमलबजावणी सुरू आहे आणि ह्या अंमलबजावणीचा जो फ्लो आहे तो वरचेवर वाढतो आहे. काही ज्या तांत्रिक आता बरेचसे मॅक्झिमम कार्यालय हे शेवटच्या टप्प्यात आहेत आणि बहुतेकांची देयक तयार करण्याच्या परिस्थितीत आहेत. तरीही ज्या काही अडचणी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याची आम्ही SRKच्या पातळीवर आणि यशदा आणि NIC या दोन्ही तीन ठिकाणी आम्ही त्याचं गाईडलाईन्स घेऊन आम्ही त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोषागार कार्यालयाचे लेखाधिकारी अनंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातले सुमारे 350च्या वर कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या जून महिन्यापासून औरंगाबाद विभागात सेवार्थ प्रणाली लागू केली जाणार असून ज्या शासकीय कार्यालयानं सेवार्थ प्रणाली सुरू करण्याचे प्रयत्न केले नाहीत अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जून महिन्यांचे पगार थांबवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काही अडचणीमुळे अनऑफिशियली थोडीशी तांत्रिक अडचणी आल्यामुळे गेल्या महिन्यापुरत्या रिलॅक्सेशन दिलेलं होतं, सवलत दिलेली होती. पण या महिन्यामध्ये अशी काही सवलत उपलब्ध होईल असं वाटत नाही. म्हणून माझे सर्व कार्यालयांना आम्ही आजही विनंती केलेली आहे की सर्व कार्यालयांनी सेवार्थ प्रणालीमधूनच वेतन देयके सादर करावे. अपडेशन जर आले नाही सेवार्थ प्रणालीमधून जर वेतन देयके दाखल केले नाहीत तर कोषागारांना तशा सूचना आहेत की ते देयके पारित करू नयेत. त्यामुळे संबंधित कार्यालयाचे वेतन देयक पारित होणार नाही आणि यामध्ये संबंधित DDO हा जबाबदार राहणार आहे. सेवार्थ प्रणाली न लागू करणाऱ्या कार्यालयांमध्ये पोलीस विभाग, घाटी, पाटबंधारे, कृषी या विभागांचा समावेश आहे. 2011 वर्षापर्यंत